बाळासाहेबांचा तुम्ही पुतळा झाकताय, पण निवडणूक आयोग इतका मूर्ख आहे की बाळासाहेबांचे फोटो आम्ही पाठे बॅनरवर लावतो आहे. प्रत्येकजण ते चोरलेला शिवसेनावाले लावत आहेत, भाजपवाले लावत आहेत. ते कसे झाकणार तुम्ही? एक पुतळा झाकून काय होणार आहे? इतका मूर्ख आयोग आम्ही आयुष्यात नाही पाहिला. ज्या पद्धतीचा आयोगाचा मूर्खपणा आहे की बाळासाहेबांचा पुतळा झाकलेला आहे सत्य असेल. आज वृत्तपत्रात त्या संदर्भात एक चित्र आलेलं आहे. मग अटल बिहारी वाजपेयींचा झाकलात का? महात्मा गांधींचा झाकलात का? टिळकसुद्धा काँग्रेसचे अध्यक्ष होते एकेकाळी, त्यांचा झाकलात का? सांगा ना, कोणाचे झाकले आणि बाळासाहेबांचेच का झाकलेत? याचं उत्तर द्यावं लागेल. आणखी एक आहे, देवेंद्र फडणवीस ठाकरे बंधूंच्या युती संदर्भात की कॅमेरामॅन आणि कार्टुनिस्टची युती म्हणजेच करप्शन आणि कन्फ्युजन यांची युती असल्याचा त्यांनी अडवाणी बरोबर गौतम अडाणी बरोबर युती करण्यापेक्षा दोन कलाकार एकत्र आले. बाळासाहेब ठाकरे व्यंगचित्रकार होते ना, तुम्ही त्यांना तेच म्हणाल का? बाळासाहेबांची युती ही एक कार्टुनिस्ट आणि अटल बिहारी कवी होते, एका कवीची युती होती. त्याच्यावरती काय म्हणणं आहे मिस्टर फडणवीसांचं? सांगा ना मला. तुमच्याकडे कोणतीही कला नाही भ्रष्टाचाराशिवाय आणि झुंडशाहीशिवाय. कोणत्या कलेमध्ये हे अवगत आहेत का? मला सांगा ना. कोणत्या? एकनाथ शिंदे का साहित्य संमेलनात भाषण करत, मला हसायला झालं. एकनाथ शिंदे मुख्यमंत्र्यांना आमंत्रण असायला पाहिजे, ते राज्याचे प्रमुख आहेत. मुख्यमंत्र्यांना बोलवलं म्हणून मलाही बोलवा असा हट्ट शिंदेच्या लोकांनी साहित्य संमेलनात धरला. का मोठी देणगी दिली असेल, जे दिल्लीत दिली होती. आणि काल ते भाषण करत होते साहित्य. म्हणजे गंमतच चालली आहे राज्यामध्ये, विनोदच चाललेला आहे मोठा. फडणवीस असंही म्हणाले, म्हणजे फडणवीस काय म्हणतात त्याच्यावरती, ते मुख्यमंत्री आहेत म्हणून त्यांचं ऐकलं जातं. ते या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री आहेत म्हणून आम्ही त्यांचं ऐकतो, त्यांच्या बोलण्याचा विचार करतो गांभीर्यानं. ते जेव्हा मुख्यमंत्री नसतील तेव्हा त्यांचं कोणीच ऐकणार नाही, त्यांच्या पक्षात सुद्धा कोणी ऐकणार नाही. ते काही बोलतील. एक कार्टुनिस्ट कॅमेरामॅन व्हायला आणि अभ्यास करावा लागतो. त्यांना वकील झाले पण वकिली केली का? अजिबात नाही. पण त्यांनी म्हटलं करप्शन आणि कन्फ्युजन असाही उल्लेख केलेला. करप्शनचा भाषा कोण असेल तर भारतीय जनता पक्ष आहे. करप्शन काय लेवलला आहे त्यांच्या सरकारमध्ये हे अजित पवारांनी सांगितलंय की भाजपची भूक बकासुराची आहे. माझ्यावर 70,000 कोटीचा आरोप केला आणि मी त्यांच्याबरोबर पक्षात आहे, यापेक्षा भ्रष्टाचाराचा पुरावा काय भाजपला? स्वतः त्यांच्या डेप्युटी सीएमनी भ्रष्टाचाराचा पुरावा दिलेला आहे. हो हां, मुंबई विकली अडाणींना. हा भ्रष्टाचार नाही का? हा भ्रष्टाचार नाही. अख्खा देश अडाणीच्या घशात घातला. हा भ्रष्टाचार नाही. काय सांगतात मिस्टर देवेंद्र फडणवीस? मुख्यमंत्री आहात, मुख्यमंत्र्यासारखं वागा आणि बोला. नारायण राणे संदर्भात दोन प्रश्न आहेत. नारायण राणे संदर्भात मी कोणत्या प्रश्नाला उत्तर देणार नाही. ते वेगळ्या पक्षाचे नेते आहेत, त्यांचे प्रश्न त्यांना विचारा. असेल ना वाचननामा. आमची वाचन संस्कृती आहे ना. आम्ही सुशिक्षित लोक आहोत. तुमच्या पक्षातल्या लोकांना लिहिता वाचता येत नाही आणि साहित्य संमेलनात जाऊन भाषणं करतायत. काय सांगताय तुम्ही? आहे ना, काय ते बोलतील ते आहे. पण तुम्ही वचननामा आमचा वाचलाय, किती ताकदीचा आहे तो फडणवीसांनी, म्हणून त्यांना बोलावं लागतं. वंदे मातरमची ॲलर्जी कोणाला आहे? हे वंदे मातरमवर जेव्हा चर्चा झाली पार्लमेंटला तेव्हा देशाने ऐकलं ना. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं कधी स्वातंत्र्याच्या लढ्यात भाग घेतला नाही, कधी वंदे मातरम म्हटलं नाही, कधी आपल्या कार्यालयावर तिरंगा फडकवला नाही. अशा संघाचे कार्यकर्ते आम्हाला वंदे मातरमवर सांगतायत. हे गंमत आहे. 50 वर्ष देशाच्या स्वातंत्र्यानंतर ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं आपल्या कार्यालयावर राष्ट्रध्वज तिरंगा फडकवला नाही, ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एकही कार्यकर्ता देशात